संपूर्ण नरिमन पॉइंट परिसरात आता लोकांनी गजबजून केलेला आहे। वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईमध्ये आता आगमन झालेलं आहे आणि याच टीम इंडियाच्या स्वागतासाठी कशा प्रकारे सर्वच जण सज्ज झालेले आहेत त्याची ही दोनही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे एअरपोर्टवर टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे प्रत्यक्षात टीम इंडियाचं विजयी रॅली दरम्यान स्वागत करण्यासाठी मुंबईकर देखील मरीन ड्राईव्ह परिसरात जमले। तर या सगळ्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी आपण पाहतोय की जनसागर उसळलेला आहे। क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आता तर मरीन ड्राईव्हवरचा हा संपूर्ण ज्याला आपण ट्विन नेकलेस म्हणतो हा संपूर्ण परिसर जो आहे तो असा क्रिकेट प्रेमी फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळते। तर तिथे वानखेडे स्टेडियमवर देखील क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला उधाण आले। चॅम्पियन विश्वविजेती टीम इंडियाचं स्वागत आणि कौतुक सोहळा त्या ठिकाणी होणार आहे। तर बाहेर आपण पाहतो की इथूनच रॅलीला सुरुवात होईल आणि त्यावेळेला अनोख्याचं स्वागत त्यांचं केलं जाईल। आणि दृश्य आपण पाहतोय की विराट कोहली आता प्लेनमधून बाहेर पडतानाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। संपूर्ण टीम इंडिया आता बाहेर आलेले आहेत। रोहित शर्मा या ठिकाणी आता कर्णधार रोहित शर्मा ही पहिली झलक आहे ज्यावेळेला टीम इंडिया आता एअरपोर्टवर दाखल झाली त्यावेळेची ही दृश्य। हे सगळे विश्वविजेते आहेत आणि याच टीमला पाहण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी आज संपूर्ण मुंबई सज्ज झालेली आहे। एअरपोर्टवरूनच त्यांचं स्वागत केलं जाते। आपण पाहतोय रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव हे सगळे जे चॅम्पियन्स आहेत, हार्दिक पंड्या, तर हे सगळ्या खेळाडूंचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। तर टीम इंडिया जी आहे ती आता एअरपोर्टवर दाखल झालेली आहे। फ्लाईटमधून बाहेर पडतानाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। गळ्यामध्ये गोल्ड मेडल आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक। सगळेच प्लेअर बुमराह असेल, प्रशिक्षक राहुल द्रविड असेल, त्याचप्रमाणे हार्दिक पंड्या, विराट कोहली, रोहित शर्मा हे सगळेच प्लेअर आता बाहेर आलेले आहेत। वर्ल्ड चॅम्पियन म्हणून आपण त्यांच्याकडे आता पाहतोय आणि सगळेच जण त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत। ही पहिली झलक फ्लाईटमधून बाहेर आल्यानंतर। तर रोहित शर्मा आपण पाहतो कर्णधार ज्याच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियानं एवढा मोठा विजय मिळवलेला आहे।